पुण्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका वाढत्या शहरात रोहन नावाचा मुलगा राहत होता. शहर फार मोठं नव्हतं, पण पूर्ण गावही नव्हतं. नवीन इमारती, IT ऑफिसेस, जुन्या वाड्या, रिकामे प्लॉट्स, अर्धवट बांधकामं, सगळं एकत्र मिसळलेलं. रोहन एका IT कंपनीत नोकरी करत होता. त्याची शिफ्ट कधीकधी उशिरापर्यंत चालायची. त्यामुळे तो अनेकदा रात्री 10-11च्या सुमाराला घरी परतायचा. त्या रात्रीही तो नेहमीप्रमाणे ऑफिसमधून उशिरा निघाला. आकाश ढगांनी भरलेलं होतं. पाऊस पडून गेला होता आणि रस्त्यावर अजूनही पाण्याचे छोटे छोटे डबके चमकत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिवळट स्ट्रीट लाईट लागले होते. त्या लाईटमध्ये ओलसर रस्ता चमकत होता आणि वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. गाड्या फारशा नव्हत्या. कधी एखादी कार वेगाने पुढे निघून जायची आणि पुन्हा रस्ता रिकामा व्हायचा. रोहन गाडी हळू चालवत होता. त्याच्या गाडीच्या हेडलाईटचा पांढरा प्रकाश रस्त्यावर पडत होता. तो एका जुन्या बसस्टॉप जवळ आला. तो बसस्टॉप खूप जुना होता. अनेक महिन्यांपासून बंद पडलेला. लोखंडी खांब, अर्धवट तुटलेलं शेड, मागे जुन्या जाहिरातींचे फाटलेले पोस्टर्स. त्या बसस्टॉपवर क्वचितच कोणी दिसायचं. विशेषतः रात्री तर जवळजवळ कोणीच नाही. पण त्या रात्री तिथे एक माणूस बसलेला होता. रोहनची गाडी बसस्टॉपच्या बाजूने हळूच पुढे गेली. त्याने नकळत त्या माणसाकडे पाहिलं. तो माणूस अगदी स्थिर बसला होता. त्याने जुन्या प्रकारचा शर्ट घातला होता. रंग ओळखून येत नव्हता. फिकट मळकट पॅन्ट ही जुनी वाटत होती. त्याचे केस विस्कटलेले होते आणि चेहरा सावलीत असल्यामुळे नीट दिसत नव्हता. रोहन गाडी घेऊन पुढे गेला, पण काहीतरी विचित्र वाटल्यामुळे त्याने रिअर व्ह्यू मिररमध्ये मागे पाहिलं आणि तेव्हा त्याचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. तो माणूस आता बसलेला नव्हता. तो उभा होता आणि सरळ रोहनच्या गाडीच्या दिशेने बघत होता. रोहनने लगेच नजर रस्त्याकडे वळवली. काही नाही, उगाच वाटते आपल्याला, तो स्वतःशीच पुटपुटला. पण तरीही त्याला काहीतरी बरोबर नाहीये असं सतत वाटत राहिलं. घरी पोहोचेपर्यंत त्याच्या मनात त्या माणसाचा विचार चालूच होता. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उशिरा ऑफिसमधून निघाला. तोच रस्ता, तेच लाईट, तीच शांतता. आणि जेव्हा तो बसस्टॉप जवळ आला तेव्हा त्याने नकळत तिकडे पाहिलं. तो माणूस पुन्हा तिथेच बसलेला होता. यावेळी रोहनने गाडी थोडी हळू केली. त्या माणसाचा चेहरा पाहायचा प्रयत्न केला, पण पुन्हा त्याचा चेहरा सावलीतच राहिला. गाडी पुढे गेल्यावर रोहनने पुन्हा आरशात पाहिलं. यावेळी तो माणूस उभा नव्हता. तो अजूनही बसलेलाच होता, पण त्याचं डोकं हळूहळू फिरत होतं आणि तो रोहनच्या गाडीच्या दिशेने बघत होता. रोहनच्या अंगावर काटा आला. हा रोज इथेच का बसलेला असतो? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला. पण त्याला आठवत नव्हतं की त्याने याआधी कधी त्या बसस्टॉपवर कोणाला पाहिलं होतं. पुढचे काही दिवस गेले आणि आता एक विचित्र गोष्ट घडू लागली. रोहन ज्या ज्या दिवशी त्या रस्त्याने जायचा, त्या त्या दिवशी तो माणूस त्या बसस्टॉपवरच असायचा. कधी बसलेला, कधी उभा, पण नेहमी एकच गोष्ट, तो रोहनकडे एकटक बघत असायचा. एकदा तर रोहनने मुद्दाम गाडी थांबवावी असा विचार केला, पण बसस्टॉपच्या जवळ येताच त्याच्या मनात अचानक भीती निर्माण झाली. कारण त्या दिवशी तो माणूस बसलेला नव्हता. तो बसस्टॉपच्या मागे उभा होता, पूर्ण अंधारात. फक्त त्याचे डोळे स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात चमकत होते. रोहनने घाबरून ॲक्सेलरेटर दाबला आणि गाडी वेगाने पुढे नेली. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. हाताला घाम आला होता. त्याने पुन्हा आरशात पाहिलं आणि त्याला जे दिसलं ते पाहून त्याचा श्वास अडकला. बसस्टॉप खूप मागे राहिला होता, पण रस्त्याच्या कडेला पुढच्या वळणावर तो माणूस उभा होता. त्याला पाहून रोहन दचकला. त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले. रोहनच्या डोक्यात एकच विचार घुमू लागला, हा माझ्या आधी इथे कसा आला? त्या रात्री रोहनला अजिबात झोप लागली नाही. डोळे मिटले की त्याला तो बसस्टॉप, तो अंधार आणि ते 2 चमकणारे डोळे दिसत होते. त्याला अजून माहीत नव्हतं, ही फक्त सुरुवात होती. खरा पाठलाग आता सुरू होणार होता. त्या रात्रीनंतर रोहनच्या आयुष्यात एक विचित्र बदल झाला. आधी तो उशिरा घरी येणं, रिकामे रस्ते, अंधार या सगळ्याला सरावलेला होता. पण आता रात्री गाडी चालवत असताना त्याच्या मनात एक सततची भीती बसली होती. बसस्टॉप जवळ आला
की त्याचे हात आपोआप स्टेअरिंगवर घट्ट पकडले जायचे आणि त्याची नजर नकळत त्या बसस्टॉपकडे वळायची. पुढच्या दिवशी त्याने ठरवलं, आज नीट बघायचं. उगाच भीती वाटते की खरंच काहीतरी आहे ते समजून घ्यायचं. त्या दिवशी तो मुद्दाम थोडं लवकर ऑफिसमधून निघाला, पण तरीही रात्र झालीच होती. आकाश स्वच्छ होतं, पण वातावरणात एक विचित्र शांतता होती. रस्त्यावर फारशा गाड्या नव्हत्या. तो हळूहळू बसस्टॉपच्या दिशेने जात होता. त्याचं हृदय आधीच जोरात धडधडत होतं. बसस्टॉप जवळ आला आणि तो माणूस पुन्हा तिथेच होता. यावेळी तो बसलेला नव्हता. तो बसस्टॉपच्या खांबाला टेकून उभा होता. त्याचं डोकं खाली होतं. केस चेहऱ्यावर पडले होते. स्ट्रीट लाईटचा पिवळा प्रकाश त्याच्या अंगावर पडला होता. पण तरीही त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. रोहनची गाडी हळूहळू पुढे जात होती. गाडी बसस्टॉपच्या अगदी समोर आली तेव्हा त्या माणसाने हळूहळू डोकं वर केलं आणि सरळ रोहनकडे पाहिलं. रोहनच्या अंगातून सरसरून थंडी गेली. त्या नजरेत काहीतरी विचित्र होतं. राग नव्हता, हसू नव्हतं, भाव नव्हता. फक्त एक स्थिर, रिकामी नजर होती. गाडी पुढे गेल्यावर रोहनने आरशात पाहिलं. तो माणूस अजूनही त्याच्याकडेच बघत उभा होता. गाडी दूर जात होती, पण त्याची नजर तशीच रोहनवर रोखलेली होती. त्या रात्री रोहन घरी गेला, पण त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता. हा माणूस आहे तरी कोण? आणि तो रोज माझ्याकडेच का बघतो? दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं, आज या माणसाचा फोटो काढायचा. रात्री तो पुन्हा त्या रस्त्याने गेला. बसस्टॉप जवळ येताच त्याने मोबाईल आधीच हातात घेतला होता. त्याचं हृदय खूप जोरात धडधडत होतं. गाडी हळूहळू बसस्टॉपच्या बाजूने गेली. तो माणूस नेहमीप्रमाणे उभा होता तिथे. रोहनने पटकन मोबाईल कॅमेरा उघडला आणि त्या माणसाकडे मोबाईल वळवून फोटो काढला. फोटो काढल्याचा आवाज गाडीमध्ये घुमला. त्या माणसाने लगेच डोकं वर केलं आणि यावेळी त्याने थेट मोबाईलकडे पाहिलं. रोहन घाबरला. त्याने गाडी वेगाने पुढे नेली. काही अंतर गेल्यावर त्याने गाडी साईडला लावली. हात थरथरत होते. त्याने मोबाईल उघडला आणि आत्ताच काढलेला फोटो पाहिला आणि फोटो पाहताच त्याच्या हातातून मोबाईल जवळजवळ खाली पडला. फोटोमध्ये बसस्टॉप दिसत होता. स्ट्रीट लाईट्स दिसत होत्या. मागची भिंत, पोस्टर, खांब सगळं दिसत होतं. पण त्या फोटोमध्ये तो माणूस नव्हता. जिथे तो माणूस उभा होता तिथे फोटोमध्ये फक्त रिकामी जागा होती. रोहन बराच वेळ त्या फोटोकडे पाहत बसला. त्याने फोटो झूम करून पाहिला, ब्राईटनेस वाढवला, पुन्हा पुन्हा पाहिलं, पण त्या फोटोमध्ये कुठेही माणूस दिसत नव्हता. हे कसं शक्य आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याच्या अंगावर काटा आला. त्याने लगेच गाडी सुरू केली आणि घरी गेला. त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. तो सतत मोबाईलमधला फोटो पाहत होता. डोळे मिटले की बसस्टॉप आणि तो माणूस दिसत होता. पण खरी भीती अजून बाकी होती. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला आणि त्याची नजर समोरच्या रस्त्यावर गेली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक माणूस उभा होता. फिकट शर्ट, जुनी पॅन्ट, विस्कटलेले केस. तोच बसस्टॉपवरचा माणूस तिथे उभा होता आणि तो पुन्हा एकदा रोहनकडेच बघत होता. आता मात्र रोहनच्या मनात एकच विचार आला. हा फक्त त्या बसस्टॉपवर नाही, हा तर माझा पाठलाग करतोय. आता गोष्ट फक्त भीतीची राहिली नव्हती. आता गोष्ट पाठलागाची झाली होती. त्या सकाळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तो माणूस उभा दिसल्यानंतर रोहन पूर्णपणे घाबरला होता. आतापर्यंत त्याला वाटत होतं की तो माणूस फक्त बसस्टॉपवरच दिसतो. कदाचित एखादा वेडा असेल, भिकारी असेल किंवा तिथेच राहणारा कोणी असेल. पण आता तो त्याच्या घराजवळ दिसला होता. म्हणजेच ही गोष्ट साधी नव्हती. रोहन काही क्षण तिथेच उभा राहिला. त्याची नजर त्या माणसावर खिळली होती. रस्त्यावर गाड्या जात होत्या. लोक चालत होते. पण त्या माणसाचं लक्ष फक्त रोहनवर होतं. तो हलत नव्हता, चालत नव्हता, काहीही करत नव्हता. फक्त उभा आणि बघत होता. रोहनने पटकन नजर वळवली, गाडी सुरू केली आणि ऑफिसच्या दिशेने निघून गेला. पण रस्त्यातही त्याचं लक्ष सारखं आरशात जात होतं. कोणीतरी मागे येत आहे का? तो माणूस दिसतो आहे का? असं त्याला सतत वाटत होतं. पण मागे कोणीही नव्हतं. ऑफिसमध्ये पोचल्यावरही त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. संगणकाच्या स्क्रीनवर तो काहीतरी टाईप करत होता.
पण त्याच्या डोक्यात सतत तोच चेहरा, तीच नजर फिरत होती. एक दोन वेळा तर त्याला असंही वाटलं की ऑफिसच्या काचेतून बाहेर कोणीतरी त्याच्याकडे बघत उभं आहे. तो घाबरून उठून बाहेर गेला, पण तिथे कोणीही नव्हतं. त्या दिवसापासून रोहन बेचैन झाला. रात्री झोप लागत नव्हती. डोळे मिटले की तो बसस्टॉप दिसायचा, अंधार दिसायचा आणि त्या अंधारात दोन चमकणारे डोळे दिसायचे. एका रात्री तो झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याला अजिबात झोप येत नव्हती. तो उठून हॉलमध्ये आला, पाणी पिले. घरात पूर्ण शांतता होती. घड्याळात टिकटिक आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याचा श्वास अडकला. समोरच्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट खाली तोच माणूस उभा होता. यावेळी रोहन खूप घाबरला. त्याने पटकन खिडकीचा पडदा लावला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. हे काय चाललंय? हा माझ्या घरापर्यंत कसा आला? हा आहे तरी कोण? त्याच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. त्या रात्रीनंतर रोहन पूर्णपणे बदलला. तो कमी बोलू लागला, मित्रांपासून दूर राहू लागला. ऑफिसमध्येही तो एकटाच बसायचा. सगळ्यांना वाटू लागलं की तो कोणत्या तरी टेन्शनमध्ये. पण खरी गोष्ट अजून त्यालाही पूर्ण समजली नव्हती. एक दिवस तो ऑफिसमधून परत येत होता. पाऊस पडत होता. रस्ता ओला झाला होता. गाडीच्या काचांवर पाण्याचे थेंब पडत होते. वायपर सतत चालू होता. रस्ता नीट दिसत नव्हता. तो हळू गाडी चालवत होता. अचानक त्याला रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभं असलेलं दिसलं. त्याने पटकन ब्रेक दाबला. गाडी घसरली. टायरचा आवाज झाला. गाडी थोडी वळली आणि थांबली. रोहनने घाबरून पुढे पाहिलं. हेडलाईटच्या प्रकाशात तोच माणूस उभा होता. पावसात भिजलेला, डोकं खाली. हळूहळू डोकं वर करत होता तो. रोहनचा श्वास वेगाने चालू झाला. त्याने गाडी रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न केला, पण गाडी बंद पडली. तो पुन्हा गाडी सुरू करायला लागला, पण हात थरथरत होते. तो माणूस हळूहळू गाडीच्या दिशेने चालायला लागला. रोहन पूर्ण घाबरला. त्याचं अंग थरथरू लागलं. त्याने पटकन गाडी सुरू केली आणि वेगाने पुढे निघून गेला. काही अंतर गेल्यावर त्याने गाडी थांबवली. त्याचं हृदय खूप जोरात धडधडत होतं. श्वास जोरात चालू होता. आणि तेव्हा अचानक त्याच्या डोक्यात एक जुनी आठवण चमकली. 2 वर्षांपूर्वीची. असाच पाऊस पडत होता त्या रात्री. असाच रिकामा रस्ता होता. तोच रस्ता. आणि गाडीसमोर अचानक आलेला एक माणूस. जोराचा ब्रेक, मोठा आवाज आणि एक धडक. रोहन गाडीमधून उतरला. तो माणूस रस्त्यावर पडला होता. डोक्यातून रक्त येत होतं. तो हलत नव्हता. रोहन खूप घाबरला. रात्र होती. रस्त्यावर कोणी नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणीही नव्हतं. आणि मग तो गाडीत बसला आणि तिथून पळून गेला. त्या घटनेनंतर त्याने कधीच कोणालाही काहीच सांगितलं नाही. पोलीस केसही झाली नव्हती. हळूहळू तो सगळं विसरला. पण आता बसस्टॉपवर दिसणारा माणूस, घरासमोर उभा असलेला माणूस, रस्त्यात उभा असलेला माणूस. रोहनच्या डोक्यात एकच विचार घुमू लागला. हा तोच माणूस आहे का? आणि त्या विचारानेच त्याच्या अंगावर काटा आला. कारण जर तोच माणूस असेल तर एकच शक्यता होती. तो जिवंत नव्हता. आणि जर तो जिवंत नव्हता तर मग रोहनचा पाठलाग कोण करत होतं? अपघाताची आठवण परत आल्यानंतर रोहन पूर्णपणे हादरला होता. 2 वर्षांपूर्वीची ती रात्र त्याने जबरदस्तीने विसरून टाकली होती. त्याने स्वतःलाच पटवून दिलं होतं की कदाचित तो माणूस वाचला असेल. कदाचित काही झालं नसेल. पण आता कुठेतरी त्याला माहीत होतं. त्या रात्री काहीतरी भयंकर घडलं होतं आणि तो पळून गेला होता. त्या दिवसानंतर रोहनची भीती अनेक पटींनी वाढली. आता त्याला फक्त बसस्टॉपवर किंवा रस्त्यावरच नाही, तर कुठेही तो माणूस दिसू लागला होता. कधी ऑफिसच्या काचेतून, कधी लिफ्टच्या आरशात, कधी बाईकच्या मिररमध्ये. क्षणभर तो दिसायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. एका रात्री रोहन बाथरूममध्ये चेहरा धुवत होता. त्याने वर पाहिलं आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. चेहरा थकलेला दिसत होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा झाली होती. तो काही सेकंद आरशात स्वतःकडे बघत राहिला आणि अचानक त्याला असं वाटलं की आरशात त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. तो दचकला. त्याने लगेच मागे वळून पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. तो पुन्हा हळूहळू आरशाकडे वळला आणि यावेळी त्याच्या अंगातून सरसरून थंडी गेली.
आरशात त्याचा चेहरा दिसत होता, पण त्याच्या मागे थोडं दूर अंधारात तो माणूस उभा होता. ओला शर्ट, डोकं थोडं एका बाजूला वाकलेलं आणि डोळे सरळ रोहनकडे. रोहन घाबरून मागे सरकला. पुन्हा मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. तो पुन्हा आरशाकडे पाहायला धजावत नव्हता. काही क्षण तो तसाच उभा राहिला. मग हळूहळू धाडस करून त्याने पुन्हा आरशात पाहिलं. यावेळी आरशात फक्त तोच होता. तो लगेच बाथरूममधून बाहेर आला. त्याचा श्वास जोरात चालू होता. हात थरथरत होते. त्याला आता खात्री पटू लागली होती. तो माणूस फक्त बाहेर नाही, तो आता त्याच्या घरात सुद्धा आहे. त्या रात्री रोहनला अजिबात झोप लागली नाही. तो बेडवर पडून छताकडे बघत होता. घरात पूर्ण शांतता होती. अचानक त्याला हॉलमधून काहीतरी आवाज आला. जणू कोणी हळूहळू चालत आहे असा. जणू ओले पाय जमिनीवर पडत आहेत असा आवाज. रोहनचा घसा कोरडा पडला. तो बेडवरून उठला. दरवाजाजवळ गेला. काही क्षण तो तसाच उभा राहिला. आवाज पुन्हा आला. ठक ठक ठक. तो हळूहळू दरवाजा उघडून बाहेर आला. हॉलमध्ये अंधार होता. फक्त खिडकीतून थोडा स्ट्रीट लाईटचा प्रकाश आतमध्ये येत होता. त्याने हॉलमध्ये नजर फिरवली. कोणीच नव्हतं. पण जमिनीवर काहीतरी दिसत होतं. तो हळूहळू पुढे गेला आणि त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे होते. दरवाजापासून सुरू होऊन ते ठसे हॉलमधून जात होते आणि सरळ रोहनच्या बेडरूमच्या दिशेने जात होते. रोहन थिजून गेला. कारण ते ठसे आत येत होते, बाहेर जात नव्हते. म्हणजे कोणीतरी घरात आलं होतं आणि ते अजूनही घरामध्येच होतं. रोहन हळूहळू मागे सरकला. त्याचा श्वास अडकत होता. त्याने पुन्हा पावलांच्या ठशांकडे पाहिलं. ते ठसे बेडरूमच्या दरवाजापर्यंत जात होते. तो हळूहळू बेडरूमकडे वळला. दरवाजा अर्धा उघडा होता. आत पूर्ण अंधार होता. त्याने थरथरत्या हाताने दरवाजा पूर्ण उघडला आणि लाईट चालू केला. लाईट लागल्यावर खोली रिकामी दिसली. पण जमिनीवरचे ओले ठसे बेडच्या बाजूला जाऊन थांबले होते. रोहन हळूहळू बेडकडे पाहू लागला आणि त्याचा श्वास थांबला. कारण बेडवर, जिथे तो काही मिनिटांपूर्वी झोपला होता, तिथे ओल्या माणसाच्या शरीराचा ठसा दिसत होता. जणू कोणीतरी ओलं शरीर घेऊन तिथे झोपलं होतं. रोहन मागे सरकला. त्याच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता. तो माझ्या घरात आहे. तो माझ्या बेडवर झोपला होता. तो मला सोडणार नाही. त्या रात्री पहाट होईपर्यंत रोहन लाईट लावून एका कोपऱ्यात बसून राहिला. आता त्याला एक गोष्ट पूर्णपणे समजली होती की हा फक्त एक पाठलाग नव्हता. ही सुडाची सुरुवात होती. त्या रात्रीनंतर रोहन पूर्णपणे तुटून गेला होता. घरात दिसलेले ओले पावलांचे ठसे, बेडवर दिसलेला ओल्या शरीराचा ठसा, आरशात दिसलेला तो चेहरा, या सगळ्यामुळे त्याची झोप, भूक, काम सगळं बिघडलं होतं. तो आता सतत घाबरलेला असायचा. घरात एकटं राहायलाही त्याला भीती वाटू लागली होती. ऑफिसमध्येही लोकांना त्याचा बदल जाणवू लागला होता. तो आधी शांत होता, पण आता तो घाबरलेला दिसायचा. कधी अचानक मागे वळून पाहायचा, कधी काचेच्या दरवाजात स्वतःचा रिफ्लेक्शन पाहून दचकायचा. एकदा तर त्याने लिफ्टमध्ये आरशात काहीतरी पाहिलं आणि लिफ्ट थांबण्याआधीच तो बाहेर पळाला. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. पण रोहन कोणाला काही सांगू शकत नव्हता. कारण तो स्वतःच खात्रीने सांगू शकत नव्हता की हे खरंच घडतंय की त्याच्या डोक्यात काहीतरी चाललंय. एक दिवस त्याने ठरवलं, हे सगळं संपवायचं. जे काही आहे त्याला सामोरं जायचं. त्या रात्री तो मुद्दाम पुन्हा त्या रस्त्यावर गेला. तोच रस्ता जिथे बसस्टॉप होता. तोच रस्ता जिथे 2 वर्षांपूर्वी अपघात झाला होता. रात्र होती. रस्ता जवळजवळ रिकामा होता. स्ट्रीट लाईटचा पिवळा प्रकाश रस्त्यावर पडत होता. वातावरणात एक विचित्र शांतता होती. रोहनची गाडी हळूहळू त्या बसस्टॉपजवळ आली. बसस्टॉप रिकामा होता. पहिल्यांदाच तो माणूस तिथे दिसत नव्हता. रोहनने गाडी थांबवली. इंजिन बंद केलं. काही क्षण तो गाडीत बसून राहिला. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. दूर कुठेतरी कुत्र्यांचा आवाज येत होता. तो हळूहळू गाडीतून खाली उतरला. बसस्टॉपजवळ जाऊन उभा राहिला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं.
कोण आहेस तू? का माझा पाठलाग करतोयस? तो मोठ्याने म्हणाला. त्याचा आवाज रिकाम्या रस्त्यावर घुमला, पण उत्तर आलं नाही. तो काही क्षण तसाच उभा राहिला. मग तो हळूहळू रस्त्याच्या मधोमध गेला, जिथे 2 वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्याच्या डोक्यात त्या रात्रीची आठवण पुन्हा जिवंत झाली. पाऊस, ब्रेक, धडक, रस्त्यावर पडलेला माणूस आणि स्वतःचं पळून जाणं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात बोलला, माझ्याकडून चूक झाली. मी थांबायला पाहिजे होतं. मला माफ कर. वातावरण पूर्ण शांत झालं होतं आणि अचानक त्याला मागून पाण्याचे थेंब पडल्यासारखा आवाज आला. जणू ओले पाय रस्त्यावर चालत आहेत असा आवाज. रोहन हळूहळू मागे वळला आणि त्याच्या अंगातून सरसरून थंडी गेली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्ट्रीट लाईट खाली तो माणूस उभा होता. ओले कपडे, डोकं थोडं वाकलेलं, हात खाली आणि डोळे सरळ रोहनकडे. यावेळी तो माणूस हळूहळू चालायला लागला. एक पाऊल, मग दुसरं पाऊल. ओल्या पावलांचा आवाज शांत रात्री स्पष्ट ऐकू येत होता. रोहन हलू शकत नव्हता. तो तिथेच उभा राहिला. तो माणूस जवळ येत होता. स्ट्रीट लाईटचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. त्याचा चेहरा फिकट होता. ओठ निळे झाले होते. डोक्याच्या बाजूला जखम दिसत होती आणि डोळे पूर्ण पांढरे. तो रोहनच्या अगदी जवळ येऊन थांबला. दोघे काही सेकंद एकमेकांसमोर उभे होते. रोहनचा श्वास अडकला होता. तो काही बोलू शकत नव्हता. वातावरण पूर्ण शांत होतं. फक्त वाऱ्याचा आवाज आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. रोहन रडत म्हणाला, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मला थांबायला पाहिजे होतं. पण मी घाबरलो होतो. तो माणूस काही क्षण त्याच्याकडे बघत राहिला. मग हळूहळू बोलायला लागला. चूक अपघाताची नव्हती. चूक तुझ्या निर्णयाची होती. रोहन गोंधळला. काय म्हणायचंय तुला? तो थरथरत विचारू लागला. तो माणूस हळूहळू पुढे आला आणि म्हणाला, त्या रात्री पाऊस होता. रस्ता रिकामा होता. अपघात अचानक झाला नव्हता. तू गाडी नीट चालवत नव्हतास. रोहनच्या डोक्यात अचानक त्या रात्रीची पूर्ण आठवण परत आली. 2 वर्षापूर्वीची ती रात्र. ऑफिसची पार्टी होती. सगळे मित्र होते. रोहनने खूप दारू प्यायली होती. मित्रांनी त्याला सांगितलं होतं, गाडी चालवू नकोस, कॅबने जा. पण रोहनने ऐकलं नाही. मी ठीक आहे रे, मला काही होत नाही, असं म्हणत तो गाडी घेऊन निघाला होता. पाऊस पडत होता. रस्ता ओला झाला होता. डोळे जड झाले होते. गाडी थोडी इकडे तिकडे हलत होती आणि अचानक समोर एक माणूस रस्ता ओलांडत होता. रोहनने ब्रेक मारला, पण उशीर झाला होता. गाडीची जबरदस्त धडक त्या माणसाला बसली होती. तो माणूस हवेत उडाला आणि रस्त्यावर पडला. रोहन गाडीतून खाली उतरला. तो माणूस रस्त्यावर पडला होता. डोक्याला मार लागला होता. तो हलत नव्हता. रोहन पूर्ण शुद्धीत नव्हता. त्याला खूप भीती वाटली. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणीही नव्हतं. आणि मग तो गाडीत बसला आणि तिथून पळून गेला. ही आठवण पूर्णपणे डोक्यात परत येताच रोहन रस्त्यावरच बसला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तो माणूस हळू आवाजात म्हणाला, अपघात दारूमुळे झाला, पण माझा मृत्यू तुझ्या पळून जाण्यामुळे झाला. जर तू मला हॉस्पिटलमध्ये नेलं असतंस तर कदाचित मी वाचलो असतो. हे ऐकून रोहन पूर्णपणे तुटून गेला. तो रडत म्हणाला, मला माफ कर. मला रोज तुझी नजर दिसते. तू मला रोज दिसतोस. तो माणूस शांतपणे म्हणाला, मी तुला शिक्षा द्यायला नाही आलोय. मी फक्त तुला आठवण करून द्यायला आलोय की काही चुका आयुष्यभर पाठलाग करतात. हे बोलून तो माणूस हळूहळू मागे सरकू लागला. स्ट्रीट लाईटचा प्रकाश त्याच्यावरून कमी होत गेला आणि काही क्षणात तो अंधारात गायब झाला. रोहन रस्त्यावर बराच वेळ बसून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याने 2 वर्षांपूर्वीचा अपघात, दारू पिऊन गाडी चालवणं आणि तिथून पळून जाणं सगळं कबूल केलं. पोलिसांना सगळं ऐकून धक्का बसला. केस पुन्हा उघडली गेली. लोक म्हणाले, हा वेडा झालाय, स्वतःहून तुरुंगात जातोय. पण रोहनला माहीत होतं, त्याचा पाठलाग करणारा भूत नव्हतं.
त्याचा पाठलाग करत होतं त्याचं अपराधी मन, आणि त्या नजरेपासून तो आयुष्यभर पळू शकला नसता. काही अपघात रस्त्यावर घडतात, पण काही अपघात माणसाच्या आयुष्यात होतात. जखम शरीरावर झाली तर भरून येते, पण अपराधीपणाची जखम आयुष्यभर पाठलाग करत राहते.